हॉलमध्ये आलेलं कोवळं ऊन बघून मी माझं जे काही वर्कस्टेशन आहे ते डायरेक्ट हॉलमध्ये हलवलं आणि मस्त उन्हामध्ये बसून काम करायला लागले. ऑफिसचं काम करता करता आज जरा जास्त उशीरच झालेला, त्यामुळं बाकीची कामंही जरा उशिराच झालेली. ऑफिसचं काम संपवून फ्रेश होऊन मी सगळ्यात पहिले देवपूजा करून घेतली. देवपूजा केली कसं मनाला प्रसन्न वाटतं आणि दिवसभर आलेला जो काही थकवा असतो तो आपोआप कमी होतो. मी रामनवमी असल्यामुळं मंदिरात जायचं ठरवलेलं, पण संध्याकाळी ऑफिसचं काम करता करताच खूप उशीर झालेला, त्यामुळं मग मी घरातच जी काही माझी पूजा होती ती केली. देवपूजा झाल्यानंतर मग आता नेक्स्ट टास्क होतं माझ्याकडे स्वयंपाक करायचा संध्याकाळचं आणि आज मी ठरवलेलं की शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवणार. मी ॲक्च्युली शेवग्याच्या शेंगांची जी काळ्या रश्श्याची भाजी बनवतो आपण त्याची रेसिपी पूर्वी शेअर केली चॅनलवर, तर तुम्हाला बघायची असेल तर बघू शकता. शेवग्याच्या शेंगा मी उकडत टाकलेल्या आणि त्यानंतर कणिक पण मळून घेतलं. भांडी घासायची पडलेली खूप, तर म्हटलं जोपर्यंत कणिक भिजतंय आणि शेंगा उकडताय तोपर्यंत भांडे घासून घेऊया. भांडे पण जरा जास्तच होते त्यामुळं भांड्यांनाही जास्तच वेळ लागणार होता. पण जर मी आत्ता भांडी घासली नसती तर जेवण झाल्यानंतर मला खूप कंटाळा येतो कुठलंही काम करायचा. बिलकुल काहीच करावं वाटत नाही. त्यामुळं मग ते प्रायोरिटीने आत्ता भांडे घासावीच लागणार होती. त्यामुळं पटकन भांडी घासून घेतली. भांडी घासून झाल्यानंतर मग मी चपात्या बनवून घेतल्या आणि सोबतच मी भाजीला फोडणी पण दिलेली. आता भाजीला उकळी येईपर्यंत माझ्या चपात्या रेडी होत्या. आता चपात्या मला खूप फास्ट बनवता येतात. ॲक्च्युली त्यामागची स्टोरी अशी की माझी आजी मला नेहमी म्हणायची की जोपर्यंत तव्यावरची चपाती पूर्ण भाजून होती आहे तोपर्यंत खालची चपाती रेडी पाहिजे, चपाती लाटून रेडी पाहिजे. त्यामुळं ते माझ्या डोक्यात चपात्या करताना कायम असतं. त्यामुळं चपात्या बनवायचे जे काही स्किल आहे त्यामध्ये मी आता जवळजवळ प्रो झाली आहे. हे होतं माझं संध्याकाळचं आजचं रुटीन. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.